श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा जेव्हा तू फसशील तेव्हा हा सोन्याचा दिवस घेऊन मी तुझ्या दारात उभा राहीन. तुझ्या घरातील दारिद्र्य, दुःख आणि चिंता नष्ट करून लक्ष्मीच्या रूपात मी स्वतः तुझ्या घरात प्रवेश करत आहे. चल, माझे हे 21 शब्द तुझ्या हृदयात साठवून ठेव. अनन्य शरणागती. माझ्याकडे फक्त हात जोडू येऊ नकोस. तुझे संपूर्ण अस्तित्व मला संपवून दे. जेव्हा तू म्हणतोय स्वामी मी तुमचा आहे, तेव्हा तुझ्या सर्व चिंतांची जबाबदारी माझी होती. संकटात धैर्य. संकट ही तुला संपवण्यासाठी येत नाहीत, तर तुझ्या पाठीशी उभा असलेला मी किती शक्तिशाली आहे हे जगाला दाखवण्यासाठी येतात. धीर धर. कर्माचा सिद्धांत. कर्म करत राहा, फळांची काळजी सोडून दे. तू केलेल्या प्रत्येक चांगल्या कर्माचा हिशोब माझ्याकडे आहे. योग्य वेळ येताच त्याचे फळ तुला नक्कीच मिळेल. आंतरिक शांती. बाहेरच्या कोलाहलात मला शोधू नकोस. डोळे बंद कर, शांत हो. तुझ्या हृदयात चालणारा श्री स्वामी समर्थ हा जप म्हणजेच माझा साक्षात्कार आहे. घरातील लक्ष्मी. ज्या घरात प्रेम, आदर आणि जिव्हाळा असतो त्या घरात मी लक्ष्मीच्या रूपात कायम वास करतो. घरात कधीही कलह करू नका. माझ्यावर विश्वास ठेव. तुला काय हवे आहे यापेक्षा तुझ्यासाठी काय योग्य आहे हे मला जास्त ठाऊक आहे. जर तुला तुझ्या इच्छेनुसार मिळाले नाही तर समजून जा की मी तुझ्यासाठी काहीतरी अधिक चांगले ठेवले आहे. भीतीचा त्याग. का घाबरतोस? मृत्यू असो वा दारिद्र्य, माझ्या अनुग्रहापुढे काहीही टिकू शकत नाही. स्वामी नावाचे कवच तुझ्या भोवती असताना कोणी तुझे काहीही वाकडे करू शकत नाही. नामस्मरणाची शक्ती. माझे नाव हाच सर्वात मोठा मंत्र आहे. चालता बोलता उठता बसता श्री स्वामी समर्थ जप करत राहा. या जपाने प्रारब्धाची बदलू शकते. अहंकार दूर कर. मी करतो हा अहंकार सोडून दे. तू फक्त एक माध्यम आहेस. जेव्हा तू शून्यावर येशील तेव्हाच तुला माझ्या विराट रूपाचा अनुभव येईल. क्षमाशीलता. लोकांच्या चुका क्षमा करायला शिका. जसा मी तुझ्या चुका पदरात घेतो तसेच तू ही इतरांशी उदार मनाने वाग. आध्यात्मिक उन्नती. केवळ भौतिक सुखामागे धावू नकोस. आत्मज्ञान आणि भक्ती या खऱ्या संपत्ती आहेत. ज्याच्याकडे ही संपत्ती आहे तोच खरा श्रीमंत. संशयाचा अंधार. माझ्या अस्तित्वाचा कधीही संशय घेऊ नकोस. जेव्हा तुला वाटेल की तू एकटा आहेस तेव्हा मागे वळून बघ. माझ्या पावलांचे ठसे तुझ्या दिसतील. सेवेचे महत्त्व. दुःखी, कष्टी आणि गरजू लोकांची सेवा करणे हीच माझी खरी पूजा आहे. लोकांच्या तरी चेहऱ्यावर हसू आण. मी तिथेच प्रगट होईन. काळाची पावले. वेळ नेहमी सारखी नसते. आज जर अंधार असेल तर उद्या सोन्याचा सूर्य तुझ्याच आहे. बदल हा सृष्टीचा नियम आहे. त्याला सामोरे जा. अन्नाचा आदर. तुझ्या ताटात आलेले अन्न हा माझा प्रसाद आहे. अन्नाचा कधीही अपमान करू नका आणि भोकलेल्याला कधीही रिकाम्या हाती पाठवू नका. वासनेवर नियंत्रण. तुझी इंद्रिये तुझ्या ताब्यात असावीत. तू इंद्रियांच्या ताब्यात जाऊ नकोस. मन स्थिर असेल तरच माझी कृपा अनुभवता येईल. गुरु माऊलीचे प्रेम. आई जशी आपल्या मुलाला कधीही अंतरावर टाकत नाही तसाच मी तुला कधीही सोडणार नाही. तू कितीही चुकलास तरी मी तुझा हात धरून ठेवीन. ध्यान आणि मौन. दिवसातून काही वेळ मौन पाळायला शिक. मौनातच माझी वाणी तुला ऐकू येईल. ध्यान कर आणि स्वतःमध्ये मला शोध. सोन्याचा दिवस. हा जो सोन्याचा दिवस आज तुझ्या आयुष्यात आला आहे तो तुझ्या श्रद्धेचे फळ आहे. या प्रकाशात आपले जीवन उजळू टाक. मायावी जग. हे जग एक नश्वर खेळ आहे. इथे काहीही कायम टिकणारे नाही. फक्त तुझी भक्ती आणि माझी कृपा याच गोष्टी शाश्वत आहेत. अंतिम वचन. जो मला अनन्य भावाने शरण आला त्याचा योगक्षेम चालवणे ही माझी कर्तव्य आहे. मी दिलेले वचन कधी मोडत नाही. तू फक्त विश्वास ठेव बाळा. आता सर्व चिंता सोडून
निर्भय हो. हा सोन्याचा दिवस मी स्वतः तुझ्या आयुष्यात आणणार आहे. तुझ्या घरातील दारे उघडे ठेव, कारण मी लक्ष्मीच्या रूपात सुखी, समृद्धी आणि समाधानाच्या रूपात तुझ्या घरात प्रवेश केला आहे. माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव आहेत आणि राहतील. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद समर्थ सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.